मला असं का वाटतं की आज देवळात कुणीतरी ओळखीचं होतं जवळपास. मला भास झाला. नाही, अरे राईटला ना यार. नाही, राईट अरे लेफ्ट लेफ्ट. नाही 15 सेकंड. अरे यार वाच ना बाबा, हे काय आहे? मी तुला आधी ओरडलोय, आधी सांगितलं हे गेमिंगचं व्यसन पुढे वाच झालं. कमी कर. हे बघ, माझ्या वयाची सगळी मुलं गेम खेळतात, तुला नाही समजलं. अरे मग तू पण खेळ ना, मैदानी खेळ खेळ, आता जिम लाव, स्विमिंगला जा, बॅडमिंटन खेळ. बसून नुसतं पोट वाढलंय, चष्माचा नंबर वाढलाय, कळतंय का तुला? काय नाही कळतंय? तू माझ्या वयात खेळला नाही असतं आणि प्लस मला खूप स्ट्रेस असतं. अरे कसला रे डोंबल्याचा स्ट्रेस? नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयला झोप येत नसते. अक्षय जेव्हा मंदिरातून घरी आला तेव्हापासून त्याला काहीतरी वेगळं असं फील होत असतं. तेव्हा तो बाहेर येतो, विचार करत असतो की आज मात्र मला असं का होत असेल की मंदिरात आल्यापासून कोणीतरी ओळखीचं, अगदी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या जवळून जात आहे, असं एक क्षण का वाटले असेल म्हणून अक्षय आता विचार करत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता विचार करता करता जो काही पार्थ आहे तर समोर गेम खेळत असतो. आणि गेम खेळताना मात्र अगदी तो इतकं घाईघाईत बोलत असतो की नाही थांब, अगदी असं गेम खेळता खेळता विचित्रच तो बोलत असतो. तर अक्षयच्या आता पार्थकडे लक्ष जाते. पार्थने मात्र आता कानामध्ये हेडफोन वगैरे घातलेले असतात. तेव्हा तो म्हणतो की आता 15 सेकंड, अरे यार, असे काहीतरी तो विचित्र बोलत असतो. तर अक्षय लगेच आता त्याच्याजवळ येतो. अक्षयला खूप राग येतो. अक्षय रागाने त्याच्याजवळ येऊन मात्र त्याच्या कानातील हेडफोन आहे तर तो बाजूला करतो आणि पार्थला म्हणतो की पार्थ, काय हे सर्व बास कर आता. हे मी तुझ्यावर अगोदर सुद्धा ओरडलो होतो आणि अगोदर सुद्धा मी तुला सांगितलं होतं हे जे काही गेमचं व्यसन आहे ना ते चांगलं नाही म्हणून, ते बंद कर. बास झालं आता, हे सर्व बंद कर. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघ काका, माझ्या वयाची जी मुलं आहेत ते सर्व गेम खेळतात. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तुला खेळायचं असेल तर तू खेळू शकतो, परंतु मैदानी खेळ वगैरे काय आहे तर ते सुद्धा तू लावू शकतो आणि क्रिकेट वगैरे खेळू शकतो, पण असले हे गेम्स वगैरे खेळू नकोस. अरे बसून फक्त आणि फक्त तुझा पोट वाढलेला आहे आणि तुझा चष्म्याचा नंबर सुद्धा वाढलेला आहे, हे कळते का तुला? अरे पार्थ, स्वतःचा विचार करायला शिक. तेव्हा लगेच आता पार्थ अगदी उद्धटच बोलत असतो आणि म्हणतो की काय रे, तू माझ्या वयामध्ये खेळला नाहीस का आणि स्ट्रेस असतो म्हणून मी खेळतो. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काय रे, कसला डोंबल्याचा अगदी स्ट्रेस असतो तुला? कसला ट्रेस असतो आणि ट्रेस घेतो या वयामध्ये? जे काही खेळायचं असेल तर ते घरामध्ये खेळ. आणि काय रे, घरामध्ये दिवसभर असतो आणि कसला तुला ट्रेस येत असतो? तर लगेच आता पार्थ म्हणतो की रिअली हो का, मला या घरामध्ये सगळं काही मिळतं का? मग माझे मम्मी पप्पा कुठे आहे ते मला आणून दे, कुठे आहे ते असे त्याला अगदी अक्षयला तो पार्थ सुरुवात करतो. तेव्हा अक्षय एकटक त्याच्याकडे पाहतच असतो की पार्थ खरंच किती उद्धट झालेला आहे म्हणून. वर्षामध्ये 1-2 रिलीज पाठवणे हे नॉर्मल असतं का? तेव्हा आता अक्षय एकदम शांत होतो. अक्षय आता शांत होऊन आता पार्थला म्हणतो, पार्थ हे बघ, मी तुला शांतपणे सांगतो की जरीही तुझे आई बाबा नसले तरी सुद्धा मी आहे ना तुझ्या सोबत. तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की हे बघ, मी तुला एकदाच सांगितलं की तू माझा बाबा नाही म्हणूस. माझा बाबा फक्त तिकडे अमेरिकेला असतो, तू बाबा नाहीस आणि मी तुला माझा बाबा सुद्धा मानत नाही. तर अक्षयला आणखीनच वाईट वाटते, कारण आतापर्यंत एका बाबाप्रमाणेच अक्षयने हे सर्व काही अगदी हँडल केलेलं असते, त्याला बाबांचे प्रेम दिलेले असते, तरी सुद्धा आज मात्र तोंडावर पार्थ हे सर्व बोलतोय, याचं अक्षयला फारच वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे अण्णासाहेब मात्र जो काही फोटोला कुणाला बोलावून घेतलेला असते आणि साई आणि रमा या दोघांना एकत्र फोटो काढायला सांगतात. तेव्हा मात्र आता साई आणि रमा हे फोटो काढायला उभे असतात, परंतु त्यांचं मन काही फोटो काढायला तयार नसते. अण्णांच्या आग्रहाखातर शेवटी अण्णांच्या मनासाठी ते फोटो काढायला तयार होतात आणि असे म्हणजे एकत्र ते उभे राहत नसतात, थोडेसे लांब असतात. अण्णा त्यांना म्हणतात की अरे कम ऑन, थोडंसं अगदी जवळ या, फोटो व्यवस्थित येईल. आणि हे बघा, तुमचे सेपरेट वगैरे असे फोटो नाही काढायचे, इतकी मोठी फ्रेम आहे, फोटो तर चांगला यायलाच पाहिजे. तेव्हा आता अण्णांच्या आग्रहाखातर थोडे ते जवळ येतात. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अरे निदान अगदी स्माईल असायला हवी, ब्रॉड स्माईल नाही परंतु थोडीशी तरी. म्हणून आता रमा आणि साई मात्र अगदी कम्फर्टेबल नसतात हा फोटो काढण्यासाठी, ते एकमेकांकडे बघत असतात. अण्णा म्हणतात की थोडीशी स्माईल येऊन त्या चेहऱ्यावरती, काय चेहरे असे पाडून बसलेत. आणि अण्णा रमाला विचारतात की अगं कावळा असा स्वतः का उडी घेतो? तेव्हा आता रमा विचारते की का, कारण तो स्वतःला सांगत असतो की आपण कावळा. तेव्हा मात्र आता लगेच साई आणि रमा या दोघांना खूप असे हसू येते. तेव्हा मात्र आता लगेच तेवढ्याच फोटो काढून घेतले जातात. रमाचा चेहरा मात्र हसरा असतो आणि ती साईकडे बघता बघता तो फोटो काढला जातो. त्यानंतर आता साई हसतच असतो, साईला खूप हसू येते. आता अण्णा मात्र फोटो बघत असतात आणि तेवढ्यात आता रमा विचारते की काय? तेव्हा साई म्हणतो की तसे नाही, परंतु अण्णांनी हसवलेच तसे. तेव्हा आता ते दोघे गप्पा करत असतात आणि अण्णांचं लक्ष आता त्या दोघांवर जाते. तेव्हा आता रमा म्हणत असते की हे बघा, मला हे फक्त आणि फक्त नाटक वाटले. तर अण्णा लगेच पुढे येतात. अण्णा म्हणतात की अगं नाही रमा, नाटकाचा जो काही क्षण असतो तो इतका खराब होऊन जातो आणि तो क्षण आमच्या कुणालला मिळाला, हो की नाही कुणाल? तेव्हा आता कुणाल अगदी डन असे म्हणतो. तेव्हा आता रमा म्हणते की बास, हे जोक्स आहे ना ते बास करा आणि हे फोटो सुद्धा. तुम्ही पण अण्णा कधी कधी लहान मुलासारखं वागतात. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं रमा, मी तुला एक गंमत सांगतो, लहान मुलांनी जर हट्ट केला तर मोठी माणसं मात्र लहान मुलांचा हट्ट पुरवतात आणि लहान मुलांच्या मनासारखे झाले तर शेवटी खुश होतात, सगळेजण खुश होतात. त्यानंतर आता इकडे पार्थ मात्र अक्षयच्या हातातून त्याचा मोबाईल घेतो. तर आता म्हणजे काय पार्थ बोललेला असतो की तू माझा बाबा नाही म्हणून. तर अक्षयला याचं फार असं वाईट वाटतं. तेव्हा तो पार्थला म्हणतो की हो बरोबर आहेस, परंतु आता मीच तुझं सर्व काही आहे. तेव्हा आता पार्थ त्याला म्हणतो की हे बघ काका, मी तुला पुन्हा बोलतो की तू माझा बाबा नाहीस तर काका आहेस. यू आर नॉट माय फादर, ठीक आहे? आणि अरे काका, तुला फक्त आणि फक्त त्या आरोहीचीच पडलेली असते, दुसऱ्याचं तुला काही घेणं देणे नसते. तेव्हा अक्षयला खूप राग येतो. अक्षय तर पार्थचा हात धरून त्याला थांबवतो, परंतु पार्थ ऐकायला तयार नसतो. तो शेवटी आत जायला निघतो तर अक्षय त्याचा
हात धरतो आणि रागाने म्हणतो की हे बघ ऐक जरा मी जे काही म्हणतो ते मी बोलतो ना मग त्यामुळे जे काही सांगतो ते अगदी शांतपणे उभे राहायचं नाही. इथून मी तुला आता स्पष्टपणेच विचारतो की आता तुला आयुष्यामध्ये काय करायचं हे तुझं शिक्षण आहे तर ते संपल्यानंतर तुला काय करायचं आहे. तुला नोकरी करायची आहे का शिकून काही अगदी सीए वगैरे म्हणजे इंजिनियर वगैरे व्हायचं आहे का डॉक्टर व्हायचं का विमान उडवायचे का शास्त्रज्ञ व्हायचे का नक्की तुला काय करायचे पोटा पाण्यासाठी काही करायचे किंवा नाही हे सांग. तेव्हा आता पार्थ उद्धटपणे म्हणतो की हे बघ काका मला काही करायचे नाही. तर अक्षय त्याला म्हणतो की हे बघ माझ्याकडे बघ तुला काहीच करायचे नाही का मग कशाला हे शिक्षण घेतोस माझे पैसे तू कशाला वाया घालतो. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो की मी बोललो का तुला की पैसे देण्यासाठी नकोय मला तुझं शिक्षण वगैरे काही नकोय प्लीज आणि लगेच अगदी हात जोडतो आणि म्हणतो की प्लीज मला काही नकोय. एवढी मोठी कंपनी होती ती सुद्धा अगदी बँकेने घेतली आणि इतकं मोठं घर सुद्धा बँकवाल्याने माझ्याकडून हिरावून घेतलं. मग आता हे सर्व करून मी करू तरी काय. मला एक गोष्ट सांग ह्या गावामध्ये आपण आलो मग आता ह्या गावामध्ये येऊन मी काय करणार. आता अक्षयला खूप असं टेन्शन येते. अक्षय आपलं डोकं आवळतो आणि परत पार्थसमोर हात जोडतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे बाबा तू शेवटी मला माझी जागा दाखवून दिली त्याबद्दल थँक्यू बरं का. आणि हे बघ आता मी जे काही सांगतो ते नीट ऐकून घे कारण तुझ्याकडे कोणताही आता दुसरा ऑप्शन नाही. तुला या गरीब काकाबरोबर या गरीब घरामध्ये आणि ह्या माणसाबरोबर येथेच या घरामध्ये राहावे लागणार. आणि तेवढ्यात इरावती बाहेर येत असते तर पार्थ म्हणतो की मी नाही राहणार. तेव्हा आता पार्थ नाहीच म्हणतो तर अक्षय म्हणतो की हे बघ पार्थ मला अगदी वाद नकोय येथेच तुला शेवटी राहावं लागेल. परंतु आता तो अक्षयच्या हाताला बाजूला असं झिडकारतो आणि तेथून आज जायला निघतो. अगदी इतका उद्धटपणे पार्थ हा अक्षयशी वागत असतो. आणि तेवढ्यात इरावती दरवाजात असते तर पार्थ हा ऐकायला तयार नसतो. अक्षय त्याच्या मागे आवाज देत पार्थ पार्थ असे करत येत असतो. पार्थ मात्र आता खूप चिडलेला असतो तर इरावती विचारते की काय काय झाले आणि त्या दोघांना तर शांत करते. इतका आरडाओरडा कसला आहे आणि काय नक्की दोघे जण काय झालं ते मला प्लीज सांगता का. तेव्हा आता पार्थ स्पष्ट म्हणतो की आत्या मला इथे नाही राहायचं. तेव्हा आता आत्या म्हणते की ठीक आहे आपण यावरती काहीतरी मार्ग काढूयात आणि जाऊयात कुठेतरी. आणि हे बघ तुझे काही तुझे गेम्स वगैरे आहे तर ते अगदी ट्रान्सफर केले का मी तुला खूप काही ट्रान्सफर केलेले आहेत आणि पैसे सुद्धा. आणि आय नो मला माहिती आहे की तू पुढच्या लेवलला जाणार आहे म्हणून इरावती त्याला डन करण्यासाठी आपला हात पुढे करते. परंतु पार्थ मात्र तिचा हात सुद्धा बाजूला करतो आणि पार्थ मात्र अगदी आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता इरावती मुद्दाम अक्षय समोर नाटक करते. तर अक्षय आता आत्याला म्हणतो की आत्या तू हे काय केलंस म्हणजे मी जे काही त्याच्यावर ओरडलो त्याचा काही उपयोग झालेला नाही. तर मी त्याला यावरूनच ओरडत होतो कारण गेम्स खेळू नको आणि तू तर मात्र आणखीन त्याला गेम्स वगैरे पाठवते त्याला फूस करते तो नाही त्या गोष्टी शिकतोय. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की अरे कारण तू चिडलेला आहे कारण जो काही गोष्टी तू त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोस ते त्याला पटत नाहीत. परंतु हे बघ तू आता त्याच्यावर इतकं ओरडू नकोस कारण ही वेळ नाही त्याला सांगण्याची आणि समजवण्याची किंवा त्याला आपलं ऐकण्याची भाग पाडण्यासाठी. आणि रागाच्या भरात मुलं असं काही पण पाऊल उचलू शकतात कधी ते समोरच्याला किंवा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात हे तर तुला माहिती असेल. तेव्हा अक्षयला आणखीन टेन्शन येते. अक्षय म्हणतो की अगं आत्या शांत हो प्लीज असं काही बोलू नकोस मला माहिती आहे. तर आत्या म्हणते की हे बघ तो जर आता पुण्याला निघून गेला असता आणि त्याने जर तुझ्या आणि अगदी म्हणजे स्वतःच्या जीवाला जर काही केले असते तर मग तू काय केलं असतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की प्लीज आत्या शांत हो मला हे सर्व माहिती आहे सोशल मीडियावर सगळं काही दिसते पण याचं काय करायचं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून ह्या इतक्या लहान वयात ह्या मुलांना डिप्रेशन कसं येते. ओरडलं तरी प्रॉब्लेम काही सांगितलं तरी प्रॉब्लेम हसलं तरी प्रॉब्लेम नक्की काय करायचं यांच्याबद्दल. तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ आपण शांतपणे त्यांच्याशी बोलूयात. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आत्या मला बोलण्याची इच्छा नाही. तर इरावती म्हणते की मी बोलेल. तर अक्षय म्हणतो की तू काय बोलणार आहे तू तर त्याला पैसे पाठवण्याचं प्रॉमिस केले आणि मला सांग तू कुठून हे सर्व पैसे पाठवणार आहेत पैसे आहेत का आपल्याकडे. अगं आत्या आपल्याकडे पैसे नाही हे तुझ्या लक्षात आले का. तेव्हा आता इरावती त्याच्यासमोर नाटक करते. 3-4 जे काही क्लायंट आहे त्यांच्याशी मी हिलिंग केली आणि त्यांनी जे काही पैसे पाठवले आणि ते पैसे तर अक्षय म्हणतो की काय ते पैसे तू अगदी याला गेम खेळण्यासाठी पाठवले का. अक्षयला तर राग येतो. अक्षय म्हणतो की आत्या तू हे सर्व काय केलंस. पहिलं घर उभं करायचं आहे असल्या गोष्टीसाठी खर्च नाही करायचा पैसे खर्च नाही करायचे. आत्या तुला इतकं सुद्धा कळले नाही का. तेव्हा आता अक्षय खूप चिडलेला असतो. तर आता इरावती आत्या ही सर्व तर मुद्दाम करत असते आणि ती अक्षयला म्हणते की अक्षय तू शांत हो तुझी शुगर वगैरे आणखी वाढेल आणि हे बघ तू शांत हो म्हणून मी तुला सांगत होते की तू तिकडे म्हणजे इकडे आम्हाला आणण्याचा आग्रह करू नकोस. मी तिकडे थांबायला तयार झाले होते. मी तिकडे अगदी वहिनी आणि मम्मा बरोबर थांबायला तयार झाले होते आणि मला असं वाटले होते की मुलांना आपण आश्रमात ठेवूयात. तेव्हा अक्षयला तर आणखी टेन्शन येते. अक्षय म्हणतो की अगं अजून तर दोघींचे ऍडमिशन बाकी आहेत आणि काय यांची ऍडमिशन करणार होती त्याचं काय झालं. तेव्हा आता इरावती मुद्दा म्हणते की अक्षय तुम्हाला हे सर्व नाही सांगितलंय. अक्षय म्हणतो की काय बोलतेस आत्या मी तुला सांगितलं नव्हतं. आणि परत तो स्वतःलाच म्हणतो की हो मीच विसरलं असेल नक्की. तेव्हा आता इरावती मुद्दाम मी आणि असं करत असते की मला नाही माहिती आणि विचारते की मुलींची ऍडमिशन झाली का. तर अक्षय म्हणतो की अजूनपर्यंत नाही झालेली आणि ते सर म्हणाले की आपण काही मुलींना सवलत देऊयात आणि त्यांना येऊन दे असे मधूनच कारण शिक्षणही व्हायला जाऊ नकोस. आणि ह्या दोघींना अगदी शिकण्याची तर खूप इच्छा आहे परंतु ह्या दोघांना नाही कारण मात्र यांच्यासाठी शिक्षिका नवीन असेल मित्रमैत्रिणी नवीन असतील आणि सर्व काही अगदी शाळा सुद्धा नवीन असेल. त्या दोघी कसं ऍडजस्ट करतील हेच मला नाही कळत म्हणून अक्षयला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे आर्था आणि जी काही आरोही आहे तर त्या शाळेला जायला तयार होतात. आता त्यांची सर्व तयारी करत असते तर आता त्या नाश्ता वगैरे करत असतात आणि ते आता मात्र नवीन शाळेला जायचे असते म्हणून आरोही आणि आर्था अगदी म्हणजे घाईने खात असतात. राणी त्यांना म्हणते की अगं जरा हळूच ठसका वगैरे लागेल. तर आरोही म्हणते की माझं संपलं त्यामुळे मला पाणी दे. तेव्हा राणी त्यांना पाणी देते तर आरोही खूप असे हसत असते. तेवढ्यात अक्षय आता तयार होऊन बाहेर येतो. अक्षय मात्र आता त्या दोघींना बघून अगदी खुश होतो आणि म्हणतो की माझ्या दोन्ही लेकी अगदी रेडी झाल्यात. तेव्हा त्या सुद्धा अक्षयकडे बघून अगदी खुश होऊन हसतात आणि चला चला
तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की आम्हाला शाळेमध्ये सोडण्यासाठी कोण येणार, तर तेवढ्यात काका सुद्धा तेथे येतात. तर अक्षय म्हणतो की मी येणार आहे स्वतः. आणि तेवढ्यात काका म्हणतात की नाही, आज मात्र पिल्लांना शाळेत सोडण्यासाठी रमाकांत काका येणार, ते स्वतः येणार, कारण बाबांना तर नवीन जॉबला जाण्यासाठी उशीर नाही का होणार. तर आरोही आणि आर्था ह्या अगदी काकांकडे बघून हसतात. तेव्हा मात्र आता काका हे अक्षयला म्हणतात की अक्षय, अरे हा जॉब आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, तो टिकून राहिला पाहिजे, तरच आपलं सर्व काही घर वगैरे चालू शकते. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघ काका, अरे नक्की तिकडे वेळेवर पोहोचेल, यांना सुद्धा शाळेमध्ये सोडेल आणि वेळेवर तिकडे जाईल. कुठल्याही फॉर्मॅलिटीज पूर्ण न करता, यांना कशालाही न अडवता मात्र यांना शिक्षण घेऊन द्या आणि यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांचं शिक्षण व्हायला जायला नको, त्यामुळे मी त्यांना सोडायला जातोय आणि अगदी वेळेत तिकडे येईल. तेव्हा मात्र आज त्यांचा पहिला दिवस असल्यामुळे आता औक्षण तर व्हायलाच पाहिजे, असे बोलून तो राणीला आतमधून अगदी औक्षणाचे ताट घेऊन यायला सांगतो. तेव्हा आता अक्षय आरोहीला म्हणतो, आरोही काल बघ मला मागच्या कामाचा पहिला दिवस होता, तर मला कोणीतरी ओवाळलं, म्हणून तो आता आरोहीची गंमत करत असतो. तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की मी ओवाळलं. तर अक्षय म्हणतो की चल, आता तुमच्या शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळे मी ओवाळणार. तर आरोही आणि आर्था खूप खुश होते. अक्षय ते ताट घेतो आणि अक्षय मात्र आरोहीला आणि अर्थाला छान प्रकारे ओवाळतो. तेव्हा आता आरोही म्हणते की वर या बाबा. म्हणतात की आरू अगदी मस्ती नाही करायची आणि चल वर ये, नमस्कार करायचा बाबांना. तेव्हा आता लगेच आरोही हात जोडते आणि मोरया असं म्हणते. अक्षय खूप खुश होतो आणि तिचं औक्षण करतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला एक गोष्ट सांगा बरं, आता तुम्हाला काय आशीर्वाद हवा आहे. दोघीचे औक्षण केल्यानंतर तो विचारतो. तर आरोही म्हणते की बाबा, मी काल तुला आशीर्वाद दिला तोच आशीर्वाद आम्हाला हवा आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे आणि चल तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही अगदी आनंद मिळो. तेव्हा आता आरोही म्हणते की आणखीन एक, आणि अक्षय म्हणतो की अरे बापरे आणखीन एक. तर आरोही म्हणते की तू असा आशीर्वाद मला दे, जे काही आम्हाला हवं ते सगळं काही मिळून दे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ओके आणि चल तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते सर्व मिळून दे. तेव्हा मात्र आता आरोही अगदी उड्या मारायला सुरुवात करते, खूप खुश होते. तर अक्षय म्हणतो की चला मग आता निघूया. तर आता आरोही मनात म्हणते की मला तर आई हवी आहे, म्हणून आरोही खूप खुश होते. त्यानंतर आता स्कूल बॅग घेऊन आता त्या दोघी बाहेर येतात. आरोही मात्र अगदी आनंदाने उड्या मारत पुढे धावत असते आणि अक्षय तिच्या मागे आणि ती रिक्षामध्ये बसते आणि म्हणते की बाबा मी साईडला बसणार. तर अक्षय म्हणतो की हो का, आणि अर्थाला विचारतो की काय अर्थ बाळा तुला सुद्धा साईडला बसायचं का. तेव्हा आता अर्थ म्हणते की हो मला सुद्धा साईडला बसायचं. तर अक्षय म्हणतो की चला तर मी तुमच्या दोघींच्या मध्ये बसतो. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे चला, आणि रिक्षावाल्या काकांना विचारतो की दादा अहो किती होतील. तर ते सांगतात की 50 रुपये. आता अक्षयकडे 50 रुपये खर्च करण्याची सुद्धा अगदी ताकद नसते, कारण त्याच्याकडे अगदी पैसाच राहिलेला नसतो. तेव्हा अक्षय थोडासा विचार करतो आणि बरं चला ठीक आहे 50 तर 50, म्हणून तो आता अर्थ आणि आरोहीला अगदी रिक्षामध्ये बसवतो. आणि आता ते रिक्षामध्ये बसतात आणि त्या दादांना म्हणतो की चला आता अगदी सावकाश बरं का. आणि आता तो मुलींना विचारतो की काय तुम्ही एक्साइटेड आहात ना. तर लगेच आरोही जोरात ओरडत म्हणते की आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि आता छान असा आनंद ते तिघेही घेत असतात. तेव्हा मात्र आता अण्णासाहेब कर्णिक यांची जी काही शाळा असते तर तेथेच मात्र अक्षय त्यांना आनंद सोडतो. तेव्हा आता आरोही तर खूप खुश होते, कारण शाळा आली आणि छान असे आनंदाने उड्या मारते. तेव्हा आता आरोही विचारते की बाबा तुझं कॅन्टीन इथून किती लांब आहे. तेव्हा आता अक्षय तिकडे हात दाखवतो आणि म्हणतो की येथे जवळच आहे कॅन्टीन इथे आणि शाळा इकडे. आणि अक्षय म्हणतो की हो. तर आरोही म्हणते की इथे. तर अक्षय म्हणतो की हो, आणि तुम्हाला एक गंमत माहिती आहे का. अगं बाळा तुम्ही शाळेमध्ये जे काही खाणार आहात ना तो सगळा स्वयंपाक मीच करणार आहे इथे. आरोही खूपच खुश होते आणि आनंदाने उड्या मारते. तर अर्थ म्हणते की चल आता दोघी आता खुश होते, मात्र अगदी अक्षयला बाय करत शाळेमध्ये निघून जातात. अगदी आनंदाने उड्या मारत अर्थ आरोही जात असते. तर तेवढ्यात अक्षयला एक कॉल येतो आणि तेवढ्यात त्याच्या मागून रमा येते. रमा मात्र अचवण काकांना सर्व काही व्यवस्थित कसे काय अगदी त्याची देखरेख वगैरे करण्यासाठी सांगत असते. आणि अक्षय तेव्हा फोनवर बोलत असतो. तर रमाचं सुद्धा लक्ष अक्षयकडे जात नाही आणि अक्षयचं सुद्धा लक्ष रमाकडे जात नाही. त्यानंतर मात्र आता इकडे आरोही आणि अर्थ या गप्पा करत असतात आतमध्ये आल्यानंतर. आणि तेवढ्यात मात्र रमा ही अक्षयच्या जवळून आत येत असते. आणि तेवढ्यात आता आरोहीला गोलू दिसतो. आता गोलूला बघून त्या दोघींना इतका आनंद होतो. आरोही लगेच आता गोलूला आवाज देते की गोलू. तेव्हा गोलू हा अगदी आनंदाने धावतच आरोहीकडे जायला निघतो. आणि तेवढ्यात रमाला तेथे आतमध्ये येत असताना गोलूचा धक्का लागतो. तर रमा विचारते की काय झाले, का तू इतका धावतोस. अरे हळूच चाल, अरे तू जर पडला असता तर तुला लागले असते. तेव्हा मात्र आता लगेच गोलू हसतो. तर आता रमा ही आत निघून जाते आणि आता गोलू मात्र अगदी इकडे आरोही जवळ येतो. तिला घट्ट अशी मिठी मारते. आरोही इतकी खुश होते, दोघी सुद्धा अगदी खुश होतात. आरोही त्याला विचारते की गोलू तू कसा आहे. तर गोलू म्हणतो की मी चांगला आहे, तू कशी आहे बरं. आरोही म्हणते की हो मी सुद्धा मस्त आहे. तेव्हा मात्र आता रमा ही आत जात असते. तर आरोही विचारते की त्या मॅडम कोण होत्या. तर गोलू सांगतो की त्या आरके मॅडम आहेत, त्या शाळेचा हेड आहे. तर आता आरोही नाराज होते. आरोही म्हणते की मला तर त्यांचा चेहरा सुद्धा नीट नाही दिसला रे. आणि आता गोलू म्हणतो की अगं त्या तर खूप छान आहेत. आणि आरोही तू तर माझ्या स्कूलमध्ये सुद्धा आलीस, मला सुद्धा खूप 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 आनंद झाला. तेव्हा आता ते अगदी आनंदाने उड्या मारत असतात. तर रमा वळून आता त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा आता रमाला अगदी त्यांच्याकडे बघून डोळ्यामध्ये पाणी येते. रमा आता अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की खरंच माझी लेक किती गोड आहे आणि माझी लेक सुद्धा याच वयाची असेल, ती सुद्धा अशीच असेल. आता मात्र आरोही आर्था आणि गोलू एकमेकांबरोबर छान असे खेळत असतात आणि रमा त्यांच्याकडे अगदी खुश होत बघत असते. रमा सारखी त्यांच्याकडे बघतच असते आणि अगदी रडता रडता डोळ्यामध्ये पाणी येता तिला हसू सुद्धा येते. तोपर्यंत आता ही छान असे आनंदाने खेळत असतात. आणि त्यानंतर आता जेव्हा स्कूल ही सुटते तर तेव्हा मात्र आता गोलू हा आरोहीला म्हणतो की आरोही माझे आई आणि बाबा मला नक्की येथे घेण्यासाठी येतील. तेव्हा मात्र आरोही म्हणते की अरे मला माहितीच नव्हतं की आपली शाळा इतक्या लवकर सुटते आणि अर्थताईची शाळा सुटण्यासाठी तर खूप असा वेळ आहे. तर आणि तेवढ्यात अजमल काका गोलूला आवाज देतात की गोलू तुझी आई आता गेटजवळ आलेली आहे. तर गोलू लगेच म्हणतो की अगं आरोही चल आता मी निघतो, आई गेटजवळ मला नेण्यासाठी आलेली आहे, तर मला तर जावंच लागेल, तू थांबशील ना. तेव्हा आता आरोही म्हणते की हो तू जा, मी येथे थांबेल. आणि एकमेकांना बाय करतात. तर गोलू पुन्हा आरोहीला म्हणतो की तू
माझ्यासोबत येतेस का, माझी आई तुला तुझ्या घरी सोडेल. तर आरोही म्हणते की नाही नको. इरा आजीला माहिती नसेल की माझी शाळा लवकर सुटते म्हणून. उगाच अर्था दिदीला टेन्शन येईल, त्यामुळे गोलू तू जा, मी इथे थांबते. आणि दोघेही आता एकमेकांना बाय करत आता गोलू तेथून निघून जातो. तेव्हा मात्र आता लगेच आरोही मात्र अगदी इकडे तिकडे फिरत असते. तिला आता अगदी उभं राहून कंटाळा आलेला असतो. म्हणून ती आता गेटच्या बाहेर येते आणि बाहेर मात्र जो इरावतीने माणूस पाठवलेला आहे तर तो माणूस फुगे घेऊन तिच्या जवळ येतो. आता आरोही मात्र फुगे बघून अगदी खुश होते आणि अगदी फुगा म्हणून ओरडते. तर तो माणूस विचारतो की तुला पाहिजे का. तेव्हा आरोही म्हणते की हो. तर तो विचारतो की आरोही म्हणते की हो हो. तेव्हा ती आपली बॅग उचकते तर त्यामध्ये 10 रुपये निघतात आणि ती लगेच त्या फुगेवाल्याला म्हणते की काका माझ्याकडे 10 रुपये आहेत. तेव्हा आता का तो लगेच म्हणतो की फक्त 10 रुपये आहेत, अगं फुगा तर 20 रुपयाचा आहे. तेव्हा आरोही म्हणते की प्लीज तुम्ही 10 रुपयाचा फुगा देतात का प्लीज. तेव्हा आता तो म्हणतो की तुला 10 रुपयात फुगा पाहिजे का, मग तू चल माझ्यासोबत, मी तुला दुसरा फुगा देतो 10 रुपयेवाला. आणि काय ग तू एकटीच आहे, सगळेजण गेलेत का, आणि तू एकटीच आहे, कुठे गेले सगळेजण गेलेत का, चल तू माझ्यासोबत चल, मी तुला फुगा सुद्धा देतो आणि तुला तुझ्या घरी सुद्धा सोडतो. म्हणून तो माणूस आता आरोहीशी खोटं बोलत असतो आणि चल तू माझ्यासोबत, अगदी इथे जवळच माझं दुकान आहे आणि चल मी तुला सोडतो. तेव्हा आता आरोहीला वाटतो की नक्की आता हा चांगला माणूस आहे आणि ती अगदी लहान मुलांना काही कळत नसल्यामुळे ते आता त्या फुगेवाल्यासोबत जायला तयार होते. तेव्हा मात्र आता तो माणूस इतका खुश होतो कारण इरावतीने त्याला अगदी आरोहीचा फोटो देऊन काही पैसे मात्र आता आरोहीला किडनॅप करण्यासाठी दिलेले असतात आणि तेच आता त्या माणसाला आठवते. आणि हे बघ, ह्या फोटो नीट बघ, ही मुलगी शाळेत असेल, शाळेचे कपडे तिच्याबरोबर कोणी नसेल आणि तिला कोणी घ्यायला सुद्धा जाणार नाही तर, आणि त्या मुलीला तू उचलायचं, तुझ्या ताब्यामध्ये ठेवायचे, जोपर्यंत माझा फोन तुला येत नाही तोपर्यंत तुझ्याच ताब्यामध्ये तू त्या मुलीला ठेवायचं. आणि ती पैसे आता अगदी त्या माणसाच्या हातात देते आणि तेथून त्याला जायला सांगते. इरावतीने आता हे सर्व सांगितलेले आहे ते सर्व त्याला आठवते. तेव्हा मात्र आता इरावती पुढे येते आणि आता मात्र आरोही हरवली असणार याचा त्रास तर अक्षयला फार असा होईल. आणि जेव्हा मात्र इरावती पुन्हा आरोहीला घरी घेऊन येईल तेव्हा आता अक्षयचा माझ्यावर इतका आणखीन विश्वास वाढेल, त्यामुळे माझं काम तर आणखीन सोपं होत जाईल. आता मात्र ही जी काही मुकादमांची प्रॉपर्टी सर्व काही हातात येण्यासाठी मला एक एक पाऊल असं प्लॅन करून करावंच लागेल. फक्त आता त्यासाठी काही क्षण दूरवर आहेत आणि सर्व काही अगदी माझ्या हातात आल्यानंतर मग मात्र आता ह्या मुकादमांना मी कसा धडा शिकवते हा इरावतीचा प्लॅन असतो. इरावती खूपच खुश होत असते आणि आता हा माणूस इरावतीने सांगितल्याप्रमाणे म्हणजे आरोहीच्या हाताला धरतो आणि तिला तिकडे घेऊन जात असतो. ती इरावतीच्या ठरल्या प्लॅन प्रमाणे आता तो माणूस फुग्याचं नाटक करून आरोहीला तिथून घेत जात असतो आणि इकडे इरावती तर खूपच खुश होत असते. शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र तो माणूस बळजबरीने आरोहीला घेऊन जात असतो आणि आता आरोही म्हणते की मला तुमच्यासोबत नाही यायचं. तेव्हा तो माणूस इतका ओरडतो आणि जबरदस्तीने तो आरोहीला घेऊन जात असताना मात्र आरोही त्याच्या हाताला डसते. तेव्हा तो आरोहीवर धावून जाणार तोच लगेच साई तेथे धावतच येतो आणि त्या माणसाच्या सनकन एक कानामागे देते आणि आता आरोहीला मात्र तो वाचवतो. तेव्हा आता आरोही घरी आल्यानंतर मात्र हे सर्व अक्षयला सांगत असते की एक माणूस फुगेवाला आला होता आणि तो जबरदस्तीने मला घेऊन जात होता आणि तेवढ्यात तेथे एक काका आला आणि त्याने मला त्या माणसाच्या ताब्यातून वाचवले. तेव्हा आता तो माझा फ्रेंड झालेला आहे. तर अक्षय विचारतो की अगं तुझ्या त्या फ्रेंड्स काकाचं नाव काय आहे, कोण आहे तो. तेव्हा आता आरोही साईचं नाव घेणार का, कारण तो साई असतो. त्यानंतर आता जो काही फोटो समोर लावलेला असतो तर रमाला खूप राग येतो. रमा म्हणते की हा फोटो येथे कोणी लावला. तर आता लगेच अण्णा म्हणतात असतात की अगं हा तुझा वर्तमान काळ आहे आणि तुझा भविष्य काळ सुद्धा जो सतत तुझ्या समोर उभा राहील आणि हे फक्त सतत तुझ्या नजरेसमोर राहावा असं मला वाटते. तेव्हा आता रमा म्हणते की मी हे कसं विसरू की मी एका मुलीची आई आहे म्हणून. तर अण्णा विचारतात तुला खरंच असं वाटतं की कधीतरी तुझी लेक तुला परत मिळेल म्हणून. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात खरंच खूप पाणी येत असते, ती रडत असते, तिला आपल्या मुलीची खूप अशी आठवण होते. तेव्हा मात्र आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. का पळतोय, हळू चाल, पडला असता तर लागलं असतं ना तुला. कसा आहेस तू गोलू? चांगला आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. त्या मॅडम कोण होत्या? त्या आरके मॅडम आहेत, त्या शाळेचे हेड. मला तर त्यांचा चेहरा पण नीट नाही दिसला रे. त्या खूप छान आहेत आणि तू माझ्या स्कूल मध्ये आली, माझा खूप 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 आनंद झाला. किती गोड आहे ती दोघं. माझी लेक पण आता याच वयाची असेल. अरे माझा आई बाबा येतील आता घ्यायला. मला तर माहितीच नव्हतं आपली शाळा कमी वेळ असते आणि अर्थाताईच्या पण शाळेला सुटायला खूप वेळ आहे. बोलू तुझी आई आली बघ. अरे माझी आई गेटजवळ आली आहे, मला जावंच लागेल. तू इथे थांबशील ना? हो तू जा, मी थांबेल इथे. बाय बाय. तू माझ्यासोबत येतेस का? माझी आई तुला घरी सोड. नाही नको, इराजीला माहिती नसेल की माझी शाळा लवकर सुटते. उगाच अर्था दीदीला पण टेन्शन येईल. तू जा, मी थांबते इथे. बाय बाय. पाहिजे तुला? हो. हा तुझ्याकडे पैसे आहेत? काका माझ्याकडे 10 रुपये आहेत. फक्त 10 रुपये?
फुगा तर 20 रुपयाचा आहे. तुम्ही 10 रुपयाचा देता का फुगा प्लीज? तुला 10 रुपयात फुगा पाहिजे? मग चल माझ्याबरोबर, मी तुला दुसरा फुगा देतो 10 रुपयेवाला. तू एकटीच? सगळे गेले काय? तू एकटी काय करते इकडे मग? तू चल माझ्याबरोबर, मी तुला फुगा पण देतो आणि तुझ्या घरी पण सोडतो. तिकडे ना माझं दुकान आहे. हा हा मुलीचा फोटो, हा फोटो नीट बघ. शाळेत असेल ही मुलगी, शाळेचे कपडे घातलेले असतील, तिच्याबरोबर कोणीच नसेल, कोणी घ्यायला जाणार नाही. त्यामुळे तिला उचलायचं, तुझ्या ताब्यात घ्यायचं आणि माझा फोन येत नाही तोपर्यंत तुझ्या ताब्यात ठेवायचं. आरोही हरवलेली बघून अक्षयला खूप त्रास तर होणारच आहे, पण हरवलेली आरोही इरावतीने परत आणल्यानंतर इरावतीवर जो विश्वास बसणार आहे त्यामुळे माझं काम आणखी सोपं होईल. सगळा माल हातात येण्यासाठी, सगळी संपत्ती हातात येण्यासाठी आता फक्त काही क्षण दूर आहे. ते झालं की मी सुटले. मी तुला तिकडे फुगा देतो. हा मला नाही नाही, जायचं. चल, चल, मग तेवढं तिथे काका आला, तो शाळेतच काम करत होता. अगं पण त्या तुझ्या फ्रेंड काकाचं नाव काय सांग ना, कोण आहे तो? कुणी आला हा फोटो इकडे? तुझा वर्तमानही आहे आणि तुझा भविष्यकाळ सुद्धा, जो सतत तुझ्या नजरेसमोर राहावा असं मला मनापासून वाटतं. पण मी हे कसं विसरू की मी एका मुलीची आई आहे? तुला खरंच असं वाटतं का रमा की कधी